आज छान अशी बनवलेली आहे वाटाणा आणि बटाट्याची भाजी. शेंगदाण्याचं कूट, अ, ग कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर अशी फोडणी घालून ही वाटणाची नाही बनवलेली, शेंगदाण्याच्या कुटाची. वाटणाची पण खूप छान भाजी होती. आणि आमच्या गावाकडच्या छान अशा मकाच्या भाकरी, चपात्या ही रात्रीचं पिठलं उरलं होतं त्याची भाकरी बनवली आत्याने. खूप छान लागते ही पण भाकरी. आणि चपात्या बनवल्यात आणि इकडे मकाच्या भाकरी. कांदा घेतलाय आणि घरीच बसलोय. आम्हाला त्याचे भेंडे तोडायला. बघा केवढं ऊन झालंय. थोडीशी भेळ आणली खायला. आमच्या सासेभाऊला ना हे भेळेमधलं ना हे खूप आवडतं, म्हणजे फरसाणमधलं मोठी शेव खूप आवडते. धरा सासेभाऊ खावा. सासेभाऊने आताच आमच्या चपाती खाल्ली आहे, पण आमच्या सासेभाऊला हे पण आवडतं. सासेभाऊ आमच्या आंब्याच्या झाडाखाली बसले होते. ऊन खूप झाले, पण आता काय करायचं, तोडावं तर लागणार आहे. आज जाणार आहे संध्याकाळी गाडी. आणि कपडे वगैरे झालेले, सगळं काम झाले, त्याच्यामुळे उशीर लागलाय. तर आता जातो आम्ही दोघीजणी. एक आमची तरी 3 वाजेपर्यंत भेंडी तोडून होईल. तर कशी वाटली भाजी ती नक्की सांगा. मला एक कमेंट आली होती की रोज तेच जेवण दाखवते. मला सांगा, हे जेवण तुम्हाला हॉटेलमध्ये जर गेलं आणि मागवलं तर मिळेल का? जेवण मिळेल, पण ही चव नाही मिळणार गावाकडची, चुलीवरची छान अशी. तर आहेत माझे चांगले कमेंट करणारे पण आहेत, की ज्यांना खूप असं आमचं चुलीवरचा स्वयंपाक आवडतो, गावाकडचं आमचं सगळं जीवन आवडतं. पण असतात असे एक निगेटिव्ह कमेंट करणारे. चला जाऊ द्या. त्यांनी पण या आमच्याकडे जेवायला. छान असं गावाकडचं जेवण खूप छान असतं. तर या नक्की जेवायला.